सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटर चलित ट्रायसायकलचे वाटप करण्यात आलंय। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते 158 दिव्यांग बांधवांना मोटर चलित ट्रायसायकलचे वाटप करण्यात आलंय। ज्येष्ठ नागरिकांना जीवन सुसह्य होण्यासाठी लवकरच येवल्यात प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र सुरू करू असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अविरत प्रयत्न सुरू असल्याचं माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सांगितले। येवल्यात मतदारसंघातील कुठलेही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही असे देखील यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे। यापुढील काळात हे काम सुरू राहील। मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड CSR योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिम्को या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता मोटार चलित ट्रायसायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। पैठणी पर्यटन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधा किसन सोनवणे, वसंत पवार, दत्ता निकम, दीपक लोणारी, मोहन शेलार, अर्जुन कोकाटे, डॉक्टर किरण पावरा, डॉक्टर कमलेश यादव, मच्छिंद्र थोरात, मुश्ताक शेख, संतोष खेरणार, स्वीय सहाय्य बाळासाहेब लोखंडे, सरपंच श्री निकम, बबनराव साळवे, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, अशोक कुळधर, प्रवीण पहिलवान, भूषण लागवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। दिव्यांग बांधवांसाठी सायकल वाटप कार्यक्रम झाला आहे, काय योजना आहे, कसं किती वितरित करणार? भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत। त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत, ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही, पुढे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीचे कुठच्या सायकली आपण विकत घेऊ शकतो। म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता। तर म्हणजे 30 जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता। त्या कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहे त्यांची तपासणी केली गेली